तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओनंतर. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच होता. मी किराणा सामान काय काय आणले आणि ते सगळंच मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि त्याच्या अगोदरचा पण व्हिडिओ मी सांगितलं होतं की काही कारणामुळे तो अपलोड झाला नाही, तर तो पण आपला व्हिडिओ अपलोड होईल, नक्की येईल, नक्की बघा तुम्ही. आणि बघा, आता वाजले होते 2 आणि गेले होते सकाळच्या ड्युटीला. तर हे ड्युटीहून वापस येणार होते, तर यांच्यासाठी मी वापस म्हणजे सुट्टी झाली होती, त्यांना येणार होते, तर मी त्यांच्यासाठी नाश्त्याला काहीतरी बनवणार होती, म्हणून मी इथे बनवायला घेतले होते भजे. आणि व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे असं आमच्या बाल्कनीमधून काही दुपारचं असं वातावरण दिसतं आणि तसा व्ह्यू पण दिसतो. आणि ऊन पण खूप भयंकर येते आमच्या बाल्कनीमध्ये आणि भयंकरच ऊन तपत आहे. उन्हाळा आता फक्त चालूच झाला आहे, सुरुवात आहे आणि एवढी ऊन तपून राहिली. शेवटपर्यंत किती ऊन तपल सांगता येईल नाही. आणि डुगूनी माझा अवतार तर एकदम मस्त पाहण्याजोगताच करून ठेवला होता. पण एवढ्या उन्हाळ्यामध्ये कुठं आपले केस विचरत बसाय, एकदा विचरायला त्रास येते, कुठं 2-3 वेळा विसरण, म्हणून काही मी विचारले नाही. टाईम झाला, यांना हीटर पाण्याचं गरम लावून दिलं बकेटीमध्ये आणि मी माझे भजे करायला घेतले. हे आले पण माझे भजे व्हायचेच होते, कारण मी फक्त त्याचं मटेरियल करून ठेवलं होतं, पीठ वगैरे, आणि 5-10 मिनिट गरम झाले की होते बा म्हटलं ते, म्हणून मी तसेच ठेवते. हे आलं त्याच्यानंतर यांना गरम गरम खायला देतो म्हटलं. पण मला असं वाटलं ते घरी आल्यानंतर माझी मेहनत बिनफुकटच वाया गेली बा, कारण यांनी येतानीच आपली सोय अगोदर घेऊन आले होते. नड्डे आणले होते यांनी 20 रुपयाचे विकत. तर यांना वाटलं की घरी खायला काहीच नाही, तरी नड्डे घेऊन आले होते. तर हे म्हणते त्यानंच होईन आमचं. पण मी म्हणलं आता केलं ते रिकामं वाया जाईन बा, कशाला, त्यासाठी मी बनवूनच घेते. आणि माझ्या जाऊचा पण उपास होता, तिने पण काही खाल्लं नव्हतं, तर तिला पण होते बा म्हटलं मग, म्हणून मग मी गरमागरम असे भजे बनवायला घेतले. आणि सकाळच्या पोळ्या आणि भात होता, त्या पण मग रात्री जशा शिऱ्या खा लागत होत्या, म्हणून मग म्हटलं ते आपण फोडणीत येऊन देतो, नाश्त्यासारखं होऊन जाते. आणि एवढं खाल्ल्यावर कुठं रात्री काही तेवढं जेवण लागणार नव्हतं. हा पण एक विचार होता. कराल तर गेली होती, पण एवढी गरमी होत होती की विचारू नका, असं वाटत होतं फालतू तर मी आली नाही करायला, असं होत होतं. मग म्हटलं बनवून घ्या. आणि लास्टमध्ये मलाच एवढा त्रास आला बनवायचा की मी फक्त भजे बनवले आणि जे लास्टमध्ये बेसन होतं त्याचे थोडे थोडे बारीक टाकण्यापेक्षा मोठे मोठे 4 पकोड्यासारखे टाकून घेतले. आणि आम्ही सर्वांनी मग भजे खायला घेतले. आणि माझी जाऊ तर काही खाणार नव्हती, तिचा उपास होता. मग मी म्हटलं तुला भजे जमते, भजे आणि फिंगर खा, आम्ही कुटके आणि भजे हे खातो. त्यासाठी मग प्लेटा तयार करून घेतले छान सर्वांनी मिळून. असे नाश्ता, कुटके, भजे, नड्डे एन्जॉय केले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणते माझे व्हिडिओ पाहायला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.